मुरगुड येथील कृष्णा दाभोळे यांच्यावर ॲट्रॉसिटी व पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच प्रकरण मिटवण्यासाठी 15 लाखांची मागणी करून खंडणी घेतल्याप्रकरणी 4 जणांवर मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून यापैकी तिघांना अटक करण्यात आली। अटक केलेल्या तेजपाल युवराज कांबळे याच्याकडून खंडणीच्या रकमेतून खरेदी केलेले 2.66 लाख रुपयांचे सोनेही पोलिसांनी हस्तगत केले। येथील कृष्णा ज्ञानू दाभोळे सध्या ॲट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत या गुन्ह्यामध्ये सब जेल कोल्हापूर येथे न्यायालयीन कोठडीत आहेत। दाभोळे यांच्यावर ॲट्रॉसिटी व पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच प्रकरण मिटवण्यासाठी ऋषिकेश धेंडे राहणार संभाजीनगर कोल्हापूर, तेजपाल युवराज कांबळे, सौरभ दिनकर कांबळे, प्रकाश शंकर यादव यांनी 1 जानेवारी सायंकाळी 5:30 ते 12 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वेळोवेळी मुरगुड नाका मुरगुड येथील योगेश कृष्णा दाभोळे यांच्या राहत्या घरी तसेच मडिलगे गावच्या फाट्याजवळच्या शेतरस्त्याजवळ वेळोवेळी जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत शिवीगाळ करत समक्ष तसेच फोनद्वारे 15 लाखांची मागणी करून ती खंडणी स्वरूपात घेतली आहे। त्यानंतर ही प्रकरण कायमचं मिटवण्यासाठी आणखी 35 लाख रुपयांची मागणी करून तुझी व तुझ्या घरच्यांची वाट लावतो अशी धमकी दिल्याबाबत योगेश कृष्णा दाभोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानं तेजपाल युवराज कांबळे वय 27 व प्रकाश शंकर यादव वय 57 दोघे राहणार पुष्पनगर तालुका भुदरगड, सौरभ दिनकर कांबळे वय 19 राहणार जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर कोल्हापूर यांना गुन्ह्या प्रकरणी अटक केली आहे। मराठी न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।